हाय फ्रेंड्स, बघा पहिल्यांदा आपण बाही कट करून घेऊ. बघा बाहीचा एक्स्ट्रा भाग आहे तो आपण कट करून घेऊ. आणि बाहीची बघा चौथा भाग घेतला आपण छातीचा. 9.5ची आपली उंची आहे तर आपण 10 घेतलेली आहे. आणि बघा आपण खाली 3 करून व्यवस्थित असा आकार करून घेतलेला आहे आपण बाहीचा. बघा फ्रेंड्स, आपली बाही कट झालेली आहे. बघा आता आपण दोन्ही भाग म्हणजे मागचा आणि पुढचा दोन्ही भाग सोबत टाकून घेऊ. आपण उंची आहे आपली 14.5 तर आपण 16ची उंची घेतलेली आहे. बघा आपण 16ची उंची घेतलेली आहे. आता गळा हा आपला बोटनेक आहे तर 4चा घेऊ आणि शोल्डर आहे तो 7चा घेऊ. बघा ह्या खालून पण मी 7नं मोजून घेत आहे. आणि बघा आपण तसंच 7.25ला आपण हाईट घेत आहे. बघा मी हाईट 7.25ची घेत आहे. आणि जो आपला छातीचा चौथा भाग आहे 42 तो मी व्यवस्थित आखून घेतलेला आहे. आणि पाऊण इंचानं माग घेऊन आपण व्यवस्थित अशी रेष करून घेऊ. आणि 1 इंच आणि अर्धा इंच असे 2 आकार व्यवस्थित द्यायचे आहे आपल्याला. बघा बगलेसाठी आपण 2 आकार दिलेला आहे आणि एक्स्ट्रा शिलाईसाठी पण मी आखून घेतलेली आहे. बघा वरून 10.5 आणि मी आता 4नं घेतलेलं आहे तिथून. बघा 4 इंचानं घेतलेलं आहे तिथून. खालून 3.5 इंच. बघा 3.5 इंच इथून आणि 2 इंच एक्स्ट्रा टक्ससाठी. आणि कमरेचा भाग जो आहे आपला 36 इंचानं आपण कमरेचा भाग घेऊ. आणि बघा आपण टक्ससाठी पाडलेला भाग आहे तो आणि शिलाईसाठी. बघा परत कमरेचा भाग हा आणि टक्ससाठी हा काढलेला भाग आणि एक्स्ट्रा शिलाईसाठी. बघा हे असं व्यवस्थित मी आखून घेतलेलं आहे. आणि बघा फ्रेंड्स, आता आपण हा टक्स व्यवस्थित हे करून घ्यायचा एकसारखा. आणि मध्यभाग काढून आपण व्यवस्थित असा टक्सचा आकार द्यायचा आहे आपल्याला. बघा व्यवस्थित मी आकार करून घेत आहे टक्सला. बघा फ्रेंड्स, हा टक्सचा आकार झालेला आहे आता माझा. आणि मी बगल कट करून घेते आता. हा बॅक साईडची बगल आपण कट करून घेत आहोत. कारण आता बगलचा भाग आपण मोकळा करून घेऊ म्हणजे बॅक साईड आणि फ्रंट साईड हे भाग दोन्ही मोकळे होतील. फ्रेंड्स, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. बघा हा आपला फ्रंट साईड आहे समोरचा भाग. आणि आपण जो अर्धा इंचाचा एक्स्ट्रा बगलमध्ये होता आपण मोजलेला भाग तो कट करून घेत आहोत. बघा आता गळ्याची उंची 4 इंच आणि खाली आपण 1 इंचानं घेऊ. बघा 1 इंचानं मी खाली घेतलेली आहे. सगळं मिळून आपण 5 इंचाचं झालेलं आहे आपलं. बघा आपण पानगळा घेत आहोत. बघा 4 इंचावर मी गोल दिलेला आहे आणि जो 1 इंचाचा आपण एक्स्ट्रा टाकला होता त्याला फक्त आपण आकार दिलेला आहे थोडासा. बघा फ्रेंड्स, हा समोरचा भाग आपला तयार झाला. कारण आपण समोरच्या भागाला पॅकच ठेवणार आहोत आणि बॅक साईडलाच आपण हुका लावणार आहोत. बघा आता तो हा मागचा भाग आहे त्याची पण उंची मी 3.5 इंचानं घेतलेली आहे. आणि बघा तशीच आपण इथं पण 1 इंचानं खाली घेतलेली आहे. आणि इथं आपण 4.5 इंचाला म्हणजे 4 इंचाचा आपलं हुक येईल आणि अर्धा इंचाची आपल्या शिलाईत जाईल. तसंच मी बघा व्यवस्थित चौकोन आखून घेतलेला आहे. आणि असा आपला गळा आपण व्यवस्थित आखून घेतलेला आहे. फ्रेंड्स, आपण जो बॅक साईडचा भाग असतो आपला तो उंचीला आपण अर्धा इंचानं कमी करत असतो. ह्या भागाला पण मी अर्धा इंचानं कमी केलेला आहे. आणि मागच्या साईडला आपल्याला हुका लावायचा आहे म्हणून मी बॅक साईडला कट पण करून ठेवलेला आहे. बघा फ्रेंड्स, आम्ही काय केलं, जो आपला ब्लाऊजचा कापड होता त्याच्यावर हस्त ठेवून व्यवस्थित कट करून घेतलं होतं. आणि हा भाग मी जोडून घेतलेला आहे बघा सर्वीकडून. आणि एक्स्ट्रा भाग मी कट करून घेणार आहे आता. आणि आपले छोटे छोटे कट मारून घेत आहे. बघा मी सर्वीकडं कट मारून घेते आणि हा भाग मी आता पलटी करून घेणार आहे. बघा ह्या भागाला मी व्यवस्थित अशी पलटी करून घेणार आहे. असे कोण सगळे व्यवस्थित काढून घेणं आहे आपल्याला म्हणजे व्यवस्थित आकार दिसावा आपला. मग बघा मी सर्वीकडून आता प्रेस शिलाई मारून घेत आहे. बघा आता मी प्रेस शिलाई अशी व्यवस्थित मारून घेत आहे. तसंच मी आता ह्या भागाला पलटी करून सर्वीकडून पण टिपा मारून घेत आहे आता. बघा आता ह्या भागाला मी अस्तरच्या भागाकडून ठेवून व्यवस्थित टिपा मारून घेत आहे. जो आपला एक्स्ट्रा भाग असतो तो मी कट करून घेते आता. बघा आपला एक्स्ट्रा भाग आहे तो मी कट करून घेतला आहे फ्रेंड्स. आता भाग हा तयार झालेला आहे आपला.
हा आपला दुसरा भाग आहे बघा, दुसऱ्या साईडचा भाग. एका साईडचा भाग आपण तयार केला पहिल्यांदा, हा दुसरा साईडचा भाग. ते पण मी असा जुळवून घेतला आणि छोटे छोटे असे आता कट मारून घेऊ मी. बघा ना, आता प्रेस शिलाई करून घेऊ आपण वरून. तो भाग आपण जसा तयार केला तसाच हा भाग पण आपण तयार करून घेणार आहोत. तशीच आपण व्यवस्थित एक प्रेस शिलाई देऊ वरून. या भागाला पण आपण उलट्या साईडनं व्यवस्थित जोडून घेऊ आणि जो एक्स्ट्रा भाग असतो आपला तो आपण कट करून घेऊ. बघा फ्रेंड्स, मी सर्वीकडून हा भाग जोडून घेत आहे आणि एक्स्ट्रा भाग मी कट करून घेणार आता. बघा फ्रेंड्स, आता आपले दोन्ही भाग बनवून तयार झालेले आहेत. बघा, आपण आता हुक बटन पट्टी करून घेऊ. जर तुम्हाला माझे हुक बटन पट्टीचे व्हिडिओ बघायचे असेल तर माझ्या चॅनलला आहे ते व्हिडिओ तुम्ही बघा. बघा, आपण हे दोन्ही भाग व्यवस्थित ठेवलेले आहे. आता आपण खाली आपल्याला टक्स पाडायचे आहे म्हणून छोटे छोटे खालून कट मारून घेऊ. आपण एकसारखा कपडा ठेवला बघा व्यवस्थित आणि छोटे खाली कट मारलेला आहे. आणि आता आपण टक्स मारून घेऊ व्यवस्थित. अर्धा इंचाचा टक्स मारायचा आहे आपला, म्हणजे दोन्ही मिळून 1 इंचाचा आणि उंची 3.5-4 पर्यंत घ्यायची आहे. बघा, माझे दोन्ही टक्स झालेले आहे. आता मी बॅक साईडला बघा अशी बॅक पट्टी लावून घेत आहे. बघा फ्रेंड्स, दोन्ही साईडला आपल्याला बॅक पट्टी जोडून घेणं आहे. बघा, माझी बॅक पट्टी मी जोडलेली आहे. ते बॅक पट्टी आपण पलटी करून घेऊन वरून आपली प्रेस शिलाई द्यायची आहे आपल्याला. आणि ह्या भागाला आपण असं दुमडून व्यवस्थित बघा मी कशी शिलाई देत आहे तशी शिलाई आपण देऊन बघा आपली बॅक पट्टी तयार झाली आता. आणि हा जो आपला समोरचा भाग आहे, ह्या समोरच्या भागाचा गळा आहे, त्याला मी अस्तरच्या कपड्याला कॅनव्हास जोडला आहे थोडासा आणि हा भाग आपण जोडून घेतला. बघा, समोरचा साईड आपला बंद भाग आहे. सगळीकडून मी कट मारून घेत आहे सगळं. बघा, आता आपण एक प्रेस शिलाई देऊ. मी प्रेस शिलाई मारून घेत आहे सर्वीकडून व्यवस्थित. असं आपलं एकदम पानगळा आहे ते व्यवस्थित कोन वगैरे काढून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला. आणि आपण सर्वीकडं अशी एक प्रेस शिलाई देऊ आणि बॅक साईडला पण आपण हा कपडा सगळा जुळवून घेऊ आणि एक्स्ट्रा भाग आपण कट करून घेऊ. बघा फ्रेंड्स, हा आपलं कंप्लीट झालेला आहे. आता आपण सगळा हा कपडा जुळवून घेऊ. आता बघा, मी सगळीकडे जोडते आणि एक्स्ट्रा भाग आहे तो मी आता कट करून घेणार आहे. हा आपला समोरचा भाग आहे फ्रेंड्स. तुम्हाला जर माझे नवीन व्हिडिओ बघायचे असेल तर मला कमेंट बॉक्सला कमेंट करा फ्रेंड्स. बघा, हा भाग आपला तयार झालेला आहे. आता मी कट करून घेत आहे सर्वीकडून. मी तिन्ही साईडला मी कट करून घेत आहे. बघा, सगळं एक्स्ट्रा कपडा कट झालेला आहे आणि आपल्याला 2 टक्स देणं आहे. एका इंचाचा टक्स देणं आहे, म्हणजे दोन्ही मिळून 2 इंचाचा टक्स तयार होईल आपला. म्हणजे मी 10.5चा पॉईंट दिलता ना, तिथपर्यंत आपल्याला तो टक्स हाईटला घेणं आहे. बघा, मी दोन्ही साईडचे आपले शोल्डर आहे ते शोल्डर आता मी जुळवून घेत आहे. बघा, शोल्डरना थोडं जोडताना आपण जो शोल्डरकडला भाग असतो ना, शोल्डर थोडासा डाऊन करणं आहे आपल्याला. बघा, आता बाहीचा भाग आहे त्याचा व्यवस्थित मध्य काढला आणि बरोबर आपण शोल्डरच्या जागेला ठेवून हा भाग आपण जोडून घेऊ व्यवस्थित. बघा, मी बाहीचा भाग आहे तो मी व्यवस्थित जोडून घेत आहे. बघा, माझी बाही जोडून झालेली आहे. आता आपली फिटिंग बघा, फिटिंगसाठी मी पहिल्यांदा मध्य भाग काढलेला आहे. बघा, मी असा मध्य भाग काढला आणि त्या मध्य भागाला व्यवस्थित बघा मी समोरच्या भागाला मी फिटिंग करत आहे. बॅक साईडचा भाग मी व्यवस्थित म्हणजे हुकाचा जो भाग आहे तो व्यवस्थित मोजून घेतलेला आहे मी. आणि बघा, आता 36ची कमर आहे तर 36 मोजून घेतलेला आहे मी. 42ची आपली छातीचा चौथा भाग आहे आपला. तर बघा, आपण 42 छातीचा चौथा भाग असा व्यवस्थित आपण आखून घेऊ. बघा, मी असा आखून घेतलेला आहे. आणि जी बाहीची फिटिंग आहे माझी 13 13.5 ती पण मी व्यवस्थित त्याचा म्हणजे डबलचा भाग घेतलेला आहे.
13.5चा मी निम्मा भाग घेतलेला आहे. बघा फ्रेंड्स, ही एका साईडची माझी फिटिंग झालेली आहे. तशीच आपण दुसऱ्या साईडची पण फिटिंग करून घेऊ आणि नंतर वाटल्यास ते एक्स्ट्रा उरलेला भाग आहे तो आपण व्यवस्थित छाटून व्यवस्थित करून घेऊ. ह्या साईडला पण मी बघा व्यवस्थित आपला चौथा भाग काढलेला आहे कमरेचा. तसाच आपण छातीचा पण इथं चौथा भाग काढला आणि इथं बाहीचा निम्मा भाग काढला बघा. बघा सर्वीकडून आपण व्यवस्थित असं झालेलं आहे. आपण मोजून घेऊ आता की आपली फिटिंग कशी आलेली आहे ती. बघा आपली 36ची कमर होती तर व्यवस्थित आपली एकदम फिटिंग व्यवस्थित आलेली आहे. बघा फ्रेंड्स, ब्लाऊज आपला कंप्लीट झालेला आहे.